हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. चला आपण बघत आहात आमच्या मंचावरती निश्चितच ज्याने खऱ्या अर्थाने पालघर डहाणूच्या खेळाडूला मोठं क्रिकेट दाखवलं, इलियास पठाण यांचं इथे आगमन झालंय आणि एक मोठं क्रिकेटर म्हणून बघितलंय. मी स्वतः 30 वर्षापूर्वी त्यांना पाहिलंय. नाझीम गुल्ली, निलेश कांडू, प्रज्ञेश आणि असंख्य असंख्य आमच्या डहाणू पालघर तालुक्यातल्या लोकांना खऱ्या अर्थाने पॅकर्स बनवलं असेल ते इलियास पठाण यांचं. निश्चितच मोठी दर्दी, एक मोठं नाव आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची मोठी इज्जत आहे अशा प्रकारचा खेळ. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर गुजरातला गेलात, आज लोकांना इलियास जी मालूम नहीं रहेगा, 20 साल पहले की ये बात है. DYFI म्हणजे डेमोक्रेटिक फेट युनायटेड ऑफ इंडिया, गोदूताई परेकर ही जी स्पर्धा तलारशीच्या बीचच्या बाजूला जिथे जैन मंदिर बांधलं आहे तिथे ती मॅच व्हायची. तिकडचा सर्वात मोठा आणि खऱ्या अर्थाने मग गौतम असो, प्रीतम बारी असो, हरेश असो, या प्रत्येकाला मोठं पॅकर खेळ दाखवणारा खेळाडू आपण पाहिलाय. मी चला इथे आपण मॅच बघत आहात. फलका धावसंख्या लागली ती 11. चला मी आमचे तारापूरचे तंटामुक्तीचे जे अध्यक्ष आहेत सलीम गवंडी साहेब ह्यांना विनंती करतोय की आपण इलियास माजगावकर यांना सन्मानित करायचं आहे. खरोखर खऱ्या इलियास पठाण, मुद्दा माजगावकर बोललाय, इलियास पठाण ज्या पठाण घराण्याने बघितलं अतिशय मोठा दर्जेदार क्रिकेटपटू, अबाव 40 ही संकल्पना खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्यात बनवलाय. रजिस्ट्रेशन खेळाडूला करण्यासाठी काय नियमावली असते हे बघायला मिळते आणि ज्या पद्धतीने यावर्षी अबाव 50 मधील लेदर क्रिकेटची पर्वणी जर तुम्ही पाहिली असेल तर इलियासकडे चांगली बॅटिंग बघायला मिळाली. क्रिकेटवर आयुष्यभर प्रेम करणारा, असंख्य क्रिकेटपटूंना मोठ्या पटलावर नेणारा आणि खऱ्या अर्थाने माणूस प्रोफेशनल कसा बनतो हे असं क्रिकेटपटू दाखवताना इलियास पठाण यांना सन्मानित करताना आज आम्हाला आमचे यतीन जाधव म्हणा ह्यांना देखील त्यांनी मोठं ट्रॅक दाखवला आहे. हरेश, नंतर आपला गौतम, अशा मोठमोठ्या खेळून दाखवताना या भागातले सर्व पालघर डहाणूला मोठमोठे क्रिकेटपटूला आणि इलियासजी तुम्ही इकडे आलात त्याबद्दल तारापूर क्रिकेट फील्डमध्ये तुमचं मनापासून आभार मानते. असंच प्रेम आमच्यावर ठेवा आणि मॅचचा आनंद बघत राहा. तर बघितलं असे अनेक दानशूर व्यक्तिमत्व आणि अनेक मोठमोठे क्रिकेटर सुपरस्टार आज खऱ्याच आपल्याला बघायला मिळत. इलियास पठाण तीच लय 1 शॉट आहे इकडे, निश्चितच 1 शॉट. धावसंख्या फक्त 1 निवाडते, धावसंख्या होते ती 16 धावा. अतिशय मोठी रंगतदार आपण बघत आहात. यावेळेला बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतं. सैबाज माजगावकर पहिलं षटक टाकलं, ते पहिलं कोणी टाकलं? भागेश. अप्रतिम असं आयोजन बघायला मिळते. थोड्याच वेळात दादूस यांचं आगमन होईल. महाराष्ट्राचे एक लोकप्रिय कलाकार आणि बिग बॉस फेम. इथे बाकी चेंडू टटवलाय, सरळ जातो, धावबाचा चान्स इथे पाहायला मिळतो का? गुड फील्डिंग वर्क, इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळते. गरज नव्हती धावा काढण्याची आणि इथे बाकी थोडासा खराब थ्रो होतो. अपील केला जातो इकडे गडी बाद. बघता बघता पुन्हा एकदा झटका बघायला मिळतोय आणि दुसऱ्या गडी तंबूत परततोय. धावबाद झालेत. रोशन नावाचा मोठा खेळाडू यायला बाकी धावबाद झालाय. चला आमचे राजू मोरे यांना देखील सन्मानित केलं जाते. या राजू मोरे साहेब यांना सन्मानित केलं जाते. खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व, नेहमीच क्रिकेटवर खूप त्यांनी प्रेम केलं. इलियास बरोबर असंख्य ठिकाणी मोठमोठ्या पॅरी पॅकर्स खेळून येतात. आपण राजू मोरे यांना पाहिलं, बघता बघता खूप आम्हाला आनंद होत आहे. आणि असंख्य ठिकाणी नाशिक असो, मग वाडा, भिवंडी, शहापूर, पैन अशा ठिकाणी जाऊन राजीव मोरे हे देखील इलियास बरोबर जॉईन होतं. आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाहिलं आहे. खरोखर तुम्ही इकडे आलात त्याबद्दल अनेक तुम्हाला पुनश्च एकदा तारापूर क्रिकेट प्रेमीतर्फे अनेक शुभेच्छा. ज्या मैदानाच्या आतमध्ये इथे बाकी 2 गडी बाद झाले. धावसंख्या झाली ती 16. चला आमचे निलेश राऊत साहेबांचं आगमन होत आहे. आमच्या निलेश राऊत यांनी सर्व लेडीज टीमला प्रत्येकांना ट्रॉफ्या डिक्लेअर केल्यात.
बघा अशा पद्धतीचं आम्हाला पाहायला मिळते. खरं या निलेश राव साहेब असं सहकार्य असायला पाहिजे. फक्त आपणच काय करायचं, महिला कधी पुढे आणि महिला आहेत म्हणून आपण आहात. खरोखर मोठं खूप सुंदर व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळते. त्यांना सन्मानित करायचं आहे. या निलेश राव साहेब पुष्पगुच्छ देऊन तुम्हाला देखील सन्मानित केलं जाते. असंच प्रेम आमच्यावर दाखवा. जी रविवारी आपण महिलांची मॅच बघणार होतो, प्रत्येक संघातल्या 12 खेळाडूंना त्यांनी ट्रॉफ्या दिल्यात. 24 खेळाडू ट्रॉफ्या, दोन्ही संघाच्या खेळाडून ट्रॉफ्या दिल्या. खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व आपण बघितलं. असे असंख्य मान्यवर तुम्हाला बघायला मिळतील. 107 धावा खाल्यानंतर आजबाकी खूप चांगला परफॉर्मन्स करताना तुम्हाला बघायला मिळते. तो म्हणजे संघ तारापूरचा माजिद फायटर तारापूर. अजित चंपानेकर साहेब या, आपण मंचावरती या. अजित चंपानेकर साहेब या. आमच्या पांचाळ समाजाचे अजित चंपानेकर साहेब, ज्यांनी असंख्य मुलांना लहान वरून मोठं होताना पाहिलं आहे. गावात जेव्हा ट्रॉफी आहे तेव्हा आवर्जून सांगायचे आपल्या गावातलीच पोरं असतील यांनी ट्रॉफी जिंकलाय. निश्चितच मी विनंती करतो की आमचे आदरणीय अजित चंपानेकर साहेबांचा देखील आपण पुष्पगुच्छ सत्कार करा. खरोखरच प्रत्येकाचा आशीर्वाद हवा आहे हो. ही गाव म्हटलं म्हणजे अनेक समाजाची बघायला मिळतात. वाडवळ समाज, पांचाळ समाज, भंडारी समाज, पारसी समाज, मुस्लिम समाज, आदिवासी समाज, धोडी समाज, अशा असंख्य जमातीची लोक या गावामध्ये राहतात. आणि म्हणून हे पंचक्रोशीत एक चांगलं वसाहत म्हणून संपूर्ण भारतामध्ये नामांकित केलं जाते असं आपलं तारापूर गाव. भाग्येश ज्यांनी पहिलं खेळ टाकलं होतं, अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्याकडनं आपण बघत आहात. काय सामना पाहिला हो, अप्रतिम. अक्षय स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला आहे तो दीपेश. आता बाकी तुम्हाला भाग्येश नावाचा गोलंदाज बाकी बघायला मिळतो. अब्सोल्युटली पहिलं षटक खूप चांगलं टाकलं. आता दुसरं षटक टाकत असताना बघत भाग्येशला फुलटा चेंडू टटवला. इथे बाकी चेंडू हातात जातो की पायाचा इथे क्षेत्ररक्षण होतं. चेंडूपर्यंत पोहोचलेत पण तो कॅच करून नाही करू पाहिलेत. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती 21 धावा. काय उत्कंठा वाढवणारी स्पर्धा आज बघितली. असंख्य मान्यवरची भेट बघायला मिळते. रोज 3 दिवस वेगळी शेड्यूल तुम्हाला बघायला मिळतील. मैदानाच्या बाहेर एका हाताने कॅच पकडा, फक्त प्रेक्षक आणि गॉगल मिळवा, ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला भाग्येश गोलंदाजी करतो. समोर तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो. तो दीपेश नावाचा एक फलंदाज पाहायला मिळतो. आपण बघत आहात MS-11 विरुद्ध माजिद फायटर्स नाव आहे. ओ चेंडू टटवला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो. लॉंग ऑफचा खेळाडू क्षेत्ररक्षण करून थ्रो करेपर्यंत एकच धाव बघायला मिळते. इथे बाकी सहबाज माजगावकर हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये विदाऊट प्रॅक्टिस खूप चांगली बॅटिंग केली. आपल्याला साकीर मुल्लाला जेव्हा मी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तेव्हा सांगितलं की आम्हाला वाटलं नव्हतं, पण खरोखरच आपण विचार केला माजिद फायटर संघाकडनं सहबाज माजगावकरला आपण पाहिलं खूप चांगलं बघायला मिळतं. आता पुन्हा खूप चांगली बॉलिंग परफॉर्मन्स याला बाकी गोलंदाजी करतायत. आहा, वरपीच चेंडू पुरेपूर फायदा उचललाय. सरळ चेंडू जातो की पायाच्या दरम्यान इथे गडी बाद. अप्रतिम झेल पकडला गेला. मिड विकेटच्या रिझनला, सॉरी माफ करा, मिडॉनच्या रिझनला पकडला झेल आणि गडी बाद होते. झेल पकडला त्या खेळाडूचं नाव आहे ते सहबाजच्या हातामध्ये झेल जातो. सहबाज शेख आपण बघा, सहबाज माजगावकर आणि सहबाज शेख, कारण सहबागकडे देखील बॅटिंग करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. फलकात धावसंख्या ती 22. सुसज्ज असं आयोजन. एका साईडला आमचे बॅनर्स पूर्ण थर्डमॅनच्या रिझनला लावलेत, ज्याने आम्हाला सहकार्य केलं आहे, स्पॉन्सरशिप दिलं आहे. त्यानंतर 2 बाकी आम्ही डकआउट बनवलेत, खेळाडू कक्ष बनवलेत. एका साईडला चांगलं व्यासपीठ, एका साईडला चांगलं समालोचक कक्ष, डाव्या साईडला तुम्ही गेलात तो टॉस बॉक्स. त्यानंतर बाकी आमच्या बसणाऱ्या व्यवस्थेची व्यवस्था आणि त्यानंतर बाकी संपूर्ण जेवणाची व्यवस्था करण्याचं काम इथे आपण केलं आहे. एक उच्च कोटीचं आयोजन इकडे तुम्हाला बघायला मिळते. आज खऱ्या अर्थाने पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षात एवढं भव्य दिव्य आयोजन करायला पाहायला मिळते. अनेक जुने जाणते खेळाडू, अनेक स्टार खेळाडू आणि इलियास पठाणसारखे आम्हाला एक मोठे क्रिकेटपटू बघायला मिळतात, ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेटची ख्याती पालघर डहाणूची जी महाराष्ट्राच्या पलीकडे पोहोचवली. आणि बघता बघता कॅरी पॅकर संघ कसा प्रोफेशनल होतोय, खऱ्या अर्थाने इलियास पठाण याच्याकडनं असंख्य लोकांना शिकायला मिळालं. त्याबद्दल इलियास पठाणचा देखील मनापासून धन्यवाद. कारण एकमेव खेळाडू होता जो मोठमोठे संघ बनून जायचा. बॅकफुटला गेला आहे, चेंडू कट केला आहे, चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. इथे बाकी डीप कोर्सचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानशी जो विचार केला धावकर पडते ती 23 धावा. खरोखर या गोलंदाजाचे मनापासून कौतुक. ज्या पद्धतीने भाग्येश गोलंदाजी करतोय.
आज प्रत्येकाने विचार केला तर आपण बघत आहात विश्व नेटवर्कचं आम्ही बघितलेली प्रोग्रेस, खरोखर त्यांचे असलेले कॅमेरामनचं क्लिअरिटी, त्यांनी वापरलेले कॅमेरे, अल्पावधीचं प्रत्येकाच्या गळ्यातलं टाईट बनलेलं हे निश्चिव नेटवर्क आपण बघत आहात. विश्व नेटवर्क पायावरचा चेंडू ग्लाउन्स केला, सरळ चेंडू जातो डी स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी डी स्क्वेअर लेगचा खेळाडू थ्रो अँड फील्ड करेपर्यंत एक धाव पुन्हा फलकावर लागली जाते. एका धावाने विचार केला तर धावसंख्या होते ती 24 धावा. या षटकाला शेवटचा चेंडू हा तुम्हाला बघायला मिळेल. यस, दादूस थोड्याच वेळात आपल्यासमोर येतील बिग बॉस फेम आणि महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय कोळी गोत्राचे बादशाह म्हणून ज्याला समज आई तुझं हालुलं हे गीत तुम्ही ठेवा. त्यानंतर आपलं तेच गाणं वाजवायचं आहे. चेंडू टटवलाय, काय क्लास टायमिंग झालाय, सरळ झेपावलाय चेंडू. ज्या पद्धतीने एअरपोर्ट विमान उडतंय तसं उडवलं गेलं आणि क्षणार्धात षटकार पाहायला मिळालाय. गुड बॅटिंग. आणि या फलंदाजाचं नाव आहे ते अमित. अमितने अगोदरच्या सामना देखील चांगली बॅटिंग केला. आता देखील मोक्याच्या शेवटी बॅटिंग करताना फलकावर धावसंख्या लागली ती 30. तर 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समापनानंतर जर विचार केला धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते 30. प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने आपण मॅच बघत आहात. या सामन्यामध्ये आपण 70 चेंडू वापरल्या गेल्या सकाळच्या सत्रामध्ये. आणि निश्चितच आतापर्यंत आम्ही महिला भागाचं कौतुक करा, ज्या पद्धतीने उद्घाटनासाठी त्यांनी मदत केलेली धडपड आणि बरेचसे खेळाडूंनी आतापर्यंत बघायला मिळाले. आणि आम्हाला महाराष्ट्राच्या लाडके आणि सर्व लोकमतचे सर्वसेवा असणारे पंकज राऊत साहेब यांनी पुढच्या वर्षीचं रनरअप संघाचं बक्षीस आजच डिक्लेअर केलं आहे. बघा कशा पद्धतीने माणसाला मोहात पडताना बघितलं की त्याची कर्मभूमी जरी बोईसर असली तरी जन्मभूमी ही त्याची तारापूर आहे. आणि त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने अनुभव किती बघितले, अशा पद्धतीने बघितलं तर ही स्पर्धा पुढच्या काळात अजून पद्धतीने प्रत्येक खेळाडून इकडे यावं आणि मुलांना मोबाईलपासून दूर करण्यासाठी एकत्रित करण्यासाठी स्पर्धा हे मानांकन त्या सरपंच मॅडमने सांगितलं. त्यामुळे त्यांचा देखील मोलाचा भार इथे पाहायला मिळतो. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मेहराज. हा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. सकाळच्या सत्रामध्ये एकमेव गोलंदाज होता ज्याने चांगली गोलंदाजी टाकली होती. मेहराज राईट मोर्दूकडे गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चेंडूला पूल केला, चेंडू सरळ जातोय. म्हणजे हा शॉर्ट ऑफ पूल म्हणावा लागेल, कमरेच्या बरोबर मध्यमत होता. आपण जास्तीत जास्त परफेक्ट पूल जेव्हा म्हणतो छातीच्या वरनं जातोय. शॉर्ट ऑफ पूलमध्ये धावसंख्या 1 बघायला मिळते. जर आपण स्वीप म्हणला तर हा कमरेच्या खालून किंवा मांडी खालून जायला पाहिजे. एका धावाने धावसंख्या पुढे जर सरकली तर 31 धावा बघायला मिळते. थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते आणि डी स्क्वेअर लेग. हे 3 खेळाडू तुम्हाला स्क्वेअर लेगला ऑन साईडला बघायला मिळतात. आता बाकी एक खेळाडू अजून ऑन साईडला वाढवला म्हणजे लॉंग ऑन बघायला मिळेल, मिड विकेट बघायला मिळेल, मिड ऑन बघायला मिळेल आणि डी स्क्वेअर लेग. 4 खेळाडू तुम्हाला ऑन साईडला बघायला मिळतात. पुन्हा मेहराज राईट आर्म विकेट मारा करतोय. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो. इथे बाकी चेंडूला खेळाय, चेंडू सरळ जातो डी स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण ठोक करेपर्यंत 21 धाव बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये 107 धावा या संघाने खाल्या होत्या. पण तदनंतर बाकी आता खूप वेगळ्या पद्धतीची रणनीती आखली आणि गोलंदाजाचा क्रम देखील बदलला आहे. वेगळ्या गोलंदाजाला पाचारण केलं गेलं आहे आणि बघता जो विचार केला तर या 1 धावानिशी फलकावर धावसंख्या लागली जाते ती 32. 32 धावा. सुसज्ज आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळालं. आमच्या मोहल्ल्यातली ही टीम तुम्हाला बघायला मिळते. नियाज माजगावकर यांचा संघ. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बच गए, बडा शॉट मिळतात तो डी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला कोणच खेळू नये चौकार बघायला मिळतं. वाईटच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 33. गडी बाद झाले तिथे बाकी 3. काय सुपर ओव्हर बघायला मिळाली. एका साईडला MK ब्रदर आणि एका साईडला तुम्ही बघितला तो संघ तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे रेड चिप. इथे बाकी पुन्हा चेंडू टटवला, सरळ चेंडू जातो तो मिड विकेटच्या रिझनला 1 धाव बघायला मिळेल. दुसरा खेळाडू पोहोचेल का स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचला आणि ॲब्सोल्युटली गुड फील्डिंग दबाव टाकला खेळाडूवर चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत. दुसऱ्या धावापासून वंचित ठेवलं आणि एका धावाने धावसंख्या होते ती 34. 34 धावा या फलकाला. खूप चांगली गोलंदाजी टाकतात. मी सकाळच्या सत्रात पाहिलं की 2 षटकं त्यांनी खूप चांगली टाकली. आता देखील खूप चांगल्या पद्धतीचं बॉलिंग वर्क, परफेक्ट लाईन अँड लेंथ फलंदाजाला तिथून मारा करतायत. कोणत्याही प्रकारचा रूम देत नाही. मोठे फटके करण्यासाठी बांधलं गेलंय. पुन्हा गुड बॉलिंग. यॉर्कर लेनचा चेंडू खोलवर टप्पा टाकला. फलंदाज शपथ झाल्यानंतर अजून चेंडू त्याच्या अंगामध्ये पायावरती टाकला म्हणजे स्ट्रोकपासून वंचित केलं गेलं आणि ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग मेहराज तुमच्याकडनं बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होती 35. आपण बघत आहात त्यामध्ये 4थं षटक 7 षटकाचे हे सामने खेळण्यात येत आहे आणि 7 षटकाचे सामने प्रीमियर लीग या भागात तरी मी पहिल्यांदा पाहतोय. ओ बाज बल गए. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, फक्त कट करायचा होता गली आणि पॉईंटच्या डोक्यावरनं. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 36. 36 धावा इकडे बघायला मिळत आहेत.
तारापूर प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस निश्चितच खूप चांगला पहिलं आयोजन उद्घाटन सोहळा एक वेगळ्या नाट्यापर्यंत आपण बघायला मिळाला असंख्य मान्यवर इथला बाकी मोठा शॉट काय जर प्रॉपर टायमिंग होत नाही परफेक्ट लाईन आणि लेन गोलंदाजी बघायला मिळते गचाल क्षेत्रक्षण इथे बाकी तेवढंच कव्हरिंग होईपर्यंत थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील बघायला मिळते साकीर मुल्ला आज बाकी यष्टीरक्षण करतात थोडेसे इंजुर्ड असल्यामुळे धावसंख्या वाढते 2 आणि धावसंख्या होते ती 38 38 धावा या षटकाचा शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळेल 38 धाव फलकावर लागल्या जातात 10ची सरासरी आता थोडीशी कमी होते 9.82 या सरासरीने आपण फलंदाजी करत असताना बघत आहात पहिल्या इनिंगमध्ये सरासरी असते आणि आस्किंग रेट जो असतो ना तुम्हाला विजयासाठी सेकंड इनिंगला आस्किंग रेट म्हणतात आपण फुल टच चेंडू पुढे सरसावले होते इथे बाकी डायरेक्ट हिट आणि गडी बाद विचार केला कसा मारू आणि शेवटी अंडरआर्म खेळणारा खेळाडू अंडरआर्म थ्रोच मारला आणि इथे बाकी गडी बघितलात अंडरआर्ममध्ये खूप चांगला पहिला संघ तुम्हाला तारापूरचा बघायला मिळतोय इथे बाकी गडी बाद होते चौथा तर षटकं संपली 4 आणि फलकावर धावसंख्या लागल्या ती 38 तर 4 षटकानंतर बाकी धावसंख्या ती 38 चला फिल्डिंग लवकर लावा याचा अजून एक आपल्याला मॅच खेळायची म्हणजे याची विजेता आणि MK ब्रदर्स असा सामना खेळायला लागेल तर रेड चिफ इंडियन हा क्वालिफाईड झालाय आजच्या दिवसाला पहिला संघ आपल्याला बघायला मिळेल यातील विजेता आणि MK ब्रदर्स यांच्यात जो जिंकेल तो आजचा दुसरा आम्हाला संघ बघायला मिळेल उद्याच्या दिवसाची चाल बघा आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात ते सरफराज नावाचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो चला नीरज सावे या आपण मंचावरती यायचे नीरज सावे निश्चितच आपण या असंख्य क्रिकेटपटू आज बाकी तुम्हाला बघायला मिळतात त्यांना देखील इकडे बाकी आम्हाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातो नीरज सावे या आपण इकडे आलात आणि खरोखर या प्रीमियर लीगवर तुम्ही प्रेम करतात त्याबद्दल तुमचं अनेक धन्यवाद इलियाजी पठाण अनेक धन्यवाद तुम्ही त्या आलात बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी तुम्ही दिलात का क्रिकेट म्हटलं की तुमचं आयुष्यभर प्रेम करणारं असं मोठं खेळ ज्या खेळाला तुम्ही प्रेरित केलं आणि असंख्य तुम्ही क्रिकेटपटू जे घडवले पॅकर्स म्हणून इलियाजी तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग तुमचं मनापासून धन्यवाद देते की तुम्ही बहुमूल्य वेळ आपल्या स्पर्धेसाठी इथे दिलात तर एक लिजेंड खेळाडू नियाजभाई वर्ष झाला की थोडी हवेवर चेंडू गेला की आमच्याला दिसत नाही आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो निश्चितच सरफराज नावाचा हा गोलंदाज रिवर्स षटकार बघायला मिळतो आणि ह्याच्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो नीम आहे ना नीम गुरव तर आपण सकाळच्या सत्रामध्ये सचिन पाटील यांच्याकडे बक्षिसं दिले गेली षटकाराची बक्षिसं होती $1,500 पारितोषिक आपण दिलं गेलंय षटकार खेळले होते खरोखर नेमकोणी षटकार आपण बघितले धनंजय आठवते का आपण फायनल मारली होती 10 षटकाच्या सामन्यामध्ये आणि ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग नांदगावच्या बीचवर त्याने केले 4 षटकार मारले होते नेमकडे एक क्षमता आहे एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी करण्याची खूप मोठा सामना दोन्ही संघासाठी धावसंख्या झाली ती 45 नो बॉल आहे इकडे चेंडू हवेमध्ये आहे झेल होणार आहे पण बघूया नो बॉल दिलाय इथे झेल सुटलाय नो बॉल होता पण बघूया धावसंख्या 2 निवडून 2+1 3 धावा या फलकात तुम्हाला बघायला मिळतात धावसंख्या 3 निवडून 48 धावा फलकावर लागली जाते 5वं षटक मार्गस्थ आपण बघत आहात एक सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघत आहात TCPL म्हणजे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिलं रविवारच्या दिवसात तुम्हाला लेजेंड क्रिकेट बघायला रविवारच्या दिवसात महिलांचा मोठा क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल एक उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये आपल्याला दिलं गेलंय खरोखर सुत ग्लॅमर होत चाललं क्रिकेट आपण बघितलं ISPLचं निवड झालेला एकमेव खेळाडू प्रज्योत अंबिरे याचा सन्मान केला गेला ओरोर गावचा सुपुत्र आपल्या डहाणू पालघर तालुक्यातला एकमेव खेळाडू इथे बाकी मोठा शॉट खेळला मिडविकेटच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जात नाही आणि चेंडू सरळ निघून जातो डोक्यावरनं 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतो नीम गुरम ह्या नावाच्या खेळाडूकडनं 52 धावा 50 धावा फलकावर लागल्या जातात गुड बॅटिंग ट्रॅक आता खऱ्या अर्थाने बघायला मिळते
हा एक उच्च दर्जाचा फलंदाज आहे. अल्पावधीतच नामांकन केलं गेलं. निलेश फायटरकडनं बऱ्याच वेळा फलंदाजी करताना 2 वर्षात या फलंदाजाला आपण पाहिलंय. मोठा फटका खेळायचा होता पण खरोखर सरफराजाची चांगली गोलंदाजी. चेंडू गेला डीप मिड विकेटच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. यशचं कॉलिंगमध्ये खूप चांगला दबाव टाकला दोन्ही खेळाडूंनी. इथे बाकी 2 धावापासून वंचित ठेवलं गेलं. एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 53. 5वं षटक मार्गस्थ आहे. या षटकाला 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू अजून बाकी आहेत. काय दर्जेदार स्पर्धा बघायला पहिल्या दिवसापासून भरभरून प्रेम लोकांनी केलं. पुन्हा एकदा वासिम समोर फलंदाज आहे तो दीपेश नावाचा फलंदाज. आहा काय कन्वर्ट केलाय. सरळ चेंडू जातो डिस्कनेक्ट डोक्यावर सीमा पालीकडे 4 धावा. वेगाने मिडल स्टोवर चेंडू होता सफल झाल्याने पॅराशिप पद्धतीने खेळला गेलाय आणि या 4 धावांनी विचार 57 धाव फलकावं लागला तर आता बाकी चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला नियम आणि दीपेश. आहा काय चेंडूला फ्लो केला पण चेंडूने उंची गाठलाय. अंतर कमी गाठलाय. मिड विकेटच्या सीझनला चेंडू पकडला गेला. झेल पकडला गेला आणि गुड फील्ड वर्क बघा कशा पद्धतीने माजिद फायटर या संघाने क्षेत्ररक्षण सदस्याला पुन्हा मार्गस्थ केलं. महिराजकडे महिराजचाच मनापासून मी कौतुक करेल ज्या पद्धतीने गोलंदाजी क्रम त्यांनी चालवला आणि या सामन्यामध्ये खूप काही बदल केलेत. आता पहिले विचार केला 5 षटकं टाकून झाली फलका धावसंख्या लागली ती 57. आता बाकी मेहराज गोलंदाजी करतोय. चला मेहराज घाई करा. चला घाई करायचं प्लीज. अजून एक सामना बघायचा आहे. चला 4 खेळ तुम्हाला सर्कलच्या आत ठेवायचे. आता बाकी डिस्क्वेअरच्या खेळ सर्कलच्या आत तुम्हाला घेतलाय म्हणजे फाईन लेगला पाचारण केलं. शॉर्ट फाईन लेग. चला मेहराज समोर फलंदाज बघायला मिळतो. तुम्हाला नीम गुरव नावाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. फुलटच चेंडू पुरेपूर फायदा उचलला गेला आणि सरळ चेंडू जातो डिस्क्वेअरच्या डोक्यावरनं 6 धावा. जुना चेंडू द्या. श्रेष्ठ धावा इथे बघायला मिळतात. एका साईडला दीपेश आणि एका साईडला विचार केला तुम्हाला एका साईडला साहिल आणि नीम गुरव बघायला मिळतोय. सिक्स्टी 63 धावा फलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळतोय. फुलटच चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. खणखणीत चौकार. नीमच्या बॅटरी मी म्हटलं होतं की हा फलंदाजाकडे क्लास दर्जा आणि ॲब्सोल्युटली गुड फिनिश करण्याची ताकद बघायला मिळाली. कारण बऱ्याचशा सामना आपण बघितले जेव्हा जेव्हा निलेश फायटर संघ जिंकला. गतवर्षी निलेश फायटर संघ सामना जिंकला होता तो फ्रेंड्स सरावली चषक. एक गाव एक संघामध्ये सर्वोत्कृष्ट टुर्नामेंट जी झाली ती सरावली संघाकडून खेळवण्यात आली. तिथे विजेता ठरला होता आणि एका सामन्यामध्ये ह्याच खेळाडूंनी सामना जिंकून दिला होता. 6 चेंडू 3 धावा असताना धनंजयने टाकलेली गोलंदाजी ॲब्सोल्युटली गुड वर्क आणि सेमीफायनलमध्ये टाकलेला अतुलचा तो भेदक मारा म्हणूनच तो सामना आपण जिंकू शकला. मोक्याच्या क्षणी महेशने केलेली फलंदाजी त्याच्यामुळे गतवर्षीचा विजेता संघ तिकडे ठरला होता. पण यावर्षी तिकडे चित्र वेगळं आहे. यावर्षी एका दिवसात 4च संघ. राऊंड रॉबिन लीग 16 संघ आणि 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण राऊंड रॉबिन लीगमध्ये खेळणारी पहिली ओपन टुर्नामेंट यावर्षी फ्रेंड्स सरावलीमध्ये बघायला मिळेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये मला 13 ते 16 असा तो कालावधी आहे. गुड बॅटिंग नीमकडे तुम्हाला बघायला मिळते.
67. यावेळेला बघा चेंडू फसलाय, कॉट बिहाइंडसाठी जातोय पाठीमागे. साकीर मुल्ला कोणती चुकी करणार नाही, एक सोपा झेल त्यांच्याकडनं पकडला गेला आणि अशा पद्धतीने आपल्या खेळीची समाप्ती होताना 7 चेंडू आणि 23 धावा काढल्यात त्या नीम गुरव. आता बाकी कोणते फलंदाज ते पाहायचं आहे. आहा, आता बाकी मोतीलाल येत आहेत, सर्वांचे लक्ष दिलंय. असंख्य झाई गावाला क्रिकेटच्या कोपऱ्यातून वनवासापर्यंत डोंगरावर नेताना ज्या खेळाडूंनी काम केलं तो तुम्हाला बघायला मिळतो, कारण ॲब्सोल्युटली गुड क्रिकेटर आपण पाहिलेत ते झाई गावातून. आणि मोतीलालकडे जेव्हा जेव्हा गरज आलाय तेव्हा धावा काढण्याचं काम केलंय. मोतीलाल शहानी 3 चेंडू 3 षटकार 500 रुपयाचं. मनोज आणि धनंजय दौड्यांच्याकडे देऊ का. मोतीलालजी काय तुमच्यासाठी बक्षीस. 3 चेंडू 3 षटकार लावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला मोतीलालसाठी बघूया कशा पद्धतीने ज्याने असंख्य क्रिकेटपटूंना ट्रॅक दिला, असंख्य पटूला क्रिकेटर म्हणून घडवताना पाहिलं, मोठमोठ्या एंट्री भरण्याचं काम करताना बघा. खूप चांगलं समाजसेवा क्रिकेटच्या माध्यमातून त्यांच्याकडनं घडली जाते. हो, इथे बाकी चेंडू केलाय पूल, सरळ चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी मिड विकेटचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धाव संख्या 1 निवड 68, 68 धावा तुम्हाला बघायला मिळतात. MS11. चला आमचे हसन शेख जुने खेळाडू बघायला मिळतात. अबाव 40 रविवार तुम्हाला खेळायला बघायला मिळेल. एक वेगळी क्रिकेट ऑर्गनायझेशन. ओके, राखी बिलोनचे संघ मालक तुम्हाला बघायला मिळत आहेत. चला आमचे तंटामुद्दे अध्यक्ष धनंजय लोखंडे साहेबांचे इथे आगमन होत आहे. या लोखंडे साहेब. पुन्हा मेहराज राऊंड विकेट मारा करतोय. बहु गुड बॉलिंग, अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. ऑफ साईड ऑफ स्टंप. यावेळेला खूप चांगल्यापैकी गोलंदाजी सुधारलाय. माजीत 11 संघाचे आपण कौतुक केलं तर सकाळच्या सत्रात खूप मार खायला आलो. बाकी नवीन गोलंदाज खूप पद्धती क्षेत्रक्षण देखील उंचावलं गेलं. फरकात धावसंख्या ती म्हणजे 68. इथे आमचे सचिन लोखंडे साहेबांना आपण बघत आहात. तंटामुद्दे अध्यक्ष म्हणून त्यांचं देखील मोठं काम आपल्याकडे पाहिलं जात आहे. इथे बाकी झेल सुटला सडम्यांच्या रिझनला नियाज माझगावकरच्या हातात झेल गेला. अप्रतिम झेल घेतला गेलाय. तबरेज आहेत म्हणजे यस तबरेज. इथे बाकी सन्मानित केलं जात आहे. खरोखरच असंख्य असंख्य लोकांनी प्रेम दिलं. मला वाटतं खरोखरच एखाद्याच्या लग्नामध्ये न जाता आवर्जून क्रिकेटपटू तुम्ही भेट देतात आणि येणाऱ्या काळामध्ये तारापूरच्या क्रिकेटपटूंसाठी असणारं हे मोठं चैतन्य धनबन आणि तुम्ही दिलेलं प्रेम ह्या खरोखर किरण जाधव मनापासून कौतुक करायला पाहिजे. हां, चला लेग साईडला जे आतमध्ये बसलेले पडद्याच्या मागे बसा ना दादा. पाय पडद्याच्या पाठीमागे घ्या. किती सुंदर वाटते. स्क्वेअर लेग स्क्वेअर लेग. हा जरा सांगा त्यांना जर पडद्याच्या आतमध्ये पाय ठेवू नका. यूट्यूबवर आपण मॅच बघतोय. पाठीमागे घ्या ना, खुर्ची घ्या, बसा. यार यास किती सुंदर व्यक्तिमत्व आहे ना. म्हणून तर म्हणतात ना महाराष्ट्रीयन माणूस देवगत आहे. नॅचरल मंडळाने म्हटलं तर महाराष्ट्री सेज गॉड. म्हणजे मराठी माणसाला फक्त तुम्ही सांगा लगेच ऐकतात. पाठीमागे बसा खुर्ची. यास वेल डन, कीप इट अप. धावसंख्या झाली ती 68, 68 धावा. शेवटचं षटक घेऊन जाते गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय सेवाज. चला भावेश आणि सर्वांना तिकडे मागे बसवायचंय. ते काम भावेश आपल्याला करायचं आहे. अजून मध्ये त्या देखील बाहेर बसवा ना. हा यस, पाठीमागे बसा. एवढं सुंदर तुम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. शेहबाज नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. 68 धावा लागल्यात. इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतोय मोतीलाल कशापणे खेळतोय. हो गुड बॉलिंग, रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते. तरबेज थर्डमॅनला आहे. विकेट किपिंग बघितलं साकीर मुल्ला बघायला मिळते. पॉईंटला बघायला मिळालं तर तुम्हाला नियाज माझगावकर बघायला मिळतं. कव्हरला तुम्हाला बघायला मिळालं तर तुम्हाला बाकी कव्हरला बघायला मिळते तो सरफराज. नंतर तुम्हाला बघायला मिळालं तिकडे मेहराज बघायला मिळतोय. अशा पण क्षेत्रक्षण हे ऑफ साईडला कम्प्लिटली पॅक केलाय. पुन्हा एकदा सेहबाज शॉर्ट ऑफ रेंज चेंडू टटवलाय, चांगला पूल केलाय. पण बाकी इथे स्क्वेअर लेगचा खेळाडू क्षेत्रक्षण करून थ्रो करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. ॲब्सोल्युटली गुड फिल्डिंग. यावेळेला बाकी खरं पहिल्या सामन्यानंतर बाकी खूप काही चुका झाल्यात तर सुधारण्याचं काम माजीत 11 संघाकडे तारापूरकडून बघायला मिळतंय. खरोखर रिफाई मूल्यातले जास्तीत जास्त खेळाडू या माजीत संघामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. सकाळच्या सर 107 धावा दिला होता. पण इथे जर बाकी विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी, जास्त गवंडे मूल्याचे खेळाडू बघायला मिळतात. खरोखर चांगला संघ बांधणी केलाय.
पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. ओ जोरदार अपील केलं जात आहे. इथं प्लम पायचीत पकडला गेलाय आणि अशा पद्धतीने आऊट होतोय तो खेळाडू, मयूर नावाचा खेळाडू. आणि बघता बघता मला वाटते 8वा विकेट जातोय. काय याच्या अगोदरचा सामना ऑलडाऊन संघ झाला, सामना बरोबरीच झाला, मग सुपर ओव्हर बरोबर झाली, मग दुसरी ओव्हर सुपर ओव्हर खेळली. म्हणजे स्पर्धेची उत्कंठा जर तुम्ही पाहिलीत तर किती चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. एक गुड आयोजन चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. खरोखर जेवढं कौतुक करावं, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आहे. आमचे संघमालक, खेळाडू, नंतर त्यानंतर ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलं आहे त्यांचं हे मैदान आम्हाला ज्यांनी उपलब्ध केलं आहे, आदरणीय दत्तानी साहेब, त्यांच्या मालकीची जागा असून सुद्धा आम्हाला हे मैदान त्याने उपलब्ध करून दिलं आहे. त्यानंतर ठेवलेली प्रत्येकाला जेवणाची व्यवस्था, असलेले प्राइजेस, नंतर आमचे आदरणीय वकील साहेब हे देखील आले, त्याच्याशी आपण यानंतर भेटणार आहोत आणि या स्पर्धेविषयी त्यांना देखील विचारणार आहोत, जे हायकोर्टामध्ये आपल्या तरुण वयामध्ये आपला अनुभव आपल्या शुद्धीला मांडतील की या भागातले बरेचसे खेळाडू आता वकिली करतायत. आपल्या तुमच्या गावात 2 ते 3 मुली वकिली शिकतात, कारण माझ्या मुलीबरोबर ते आहेत, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि तुमच्या समाजाचे साहेब आहेत, तर निश्चितच तुमच्याकडून त्यांना देखील एक मार्गदर्शन बघायला मिळेल. आणि खरोखरच ही जी मेहनत घेतला आहे पूर्ण निलेश फाटेची टीम आणि बाकी सगळं असलेले आमचे तारापूरचे खेळाडू यांच्या माध्यमातून खूप चांगलं पर्व पहिलं आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये नवोदित फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय रोहित. पुन्हा शहबाज. इथं तो थोडीसं फ्लमिंग होतं, शेवटी चोंडा हळू येतोय. एक धाव बघायला मिळते, पण खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. नो बॉल डिक्लेअर केला आहे इकडे. नो बॉल +1 में 2 धाव वाढतील आणि धावसंख्या होते ती 70 धावा या फलकावर लागल्यात. यानंतर बाकी दुसरे संघ याची विजर आणि अगोदरचा आमचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. MK 2 धावा झाल्यात. नो +1 यस 71 झाल्या असतील. 71 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो, मोतीलालने चेंडू फ्लो केलाय. चेंडू जातोय फाय लेगच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते आणि थ्रो करे. यस नोचं कॉलिंग होते. आणि 1 धावण्याची धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती 72. 72 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 72 धावा फलकावर लागल्यात. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. थोड्याच वेळात सर्वांचे लाडके गायक, महाराष्ट्राचा सुपरस्टार कलाकार, बिग बॉस फेम दादूचं आगमन होत आहे. आणि जो दादूस आल्यानंतर संपूर्ण लोकांना तो गाणे गाऊन दाखवणं, तारापूर वासीवर असलेलं प्रेम आणि वसंतजी चव्हाण यांचं असलेलं प्रेम, म्हणजे वसंतजी जाधव साहेब यांचं एक वेगळं प्रेम त्यांच्याकडे बघायला मिळते. सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. आपले प्रमुख पाहुणे हे तुम्हाला बघायला मिळतील. खऱ्या अर्थाने प्रमुख पाहुणे सेलिब्रिटी आहेत, पण इथे हो काय सुंदर स्क्वेअर कट, पण तेवढंच चांगलं थ्रो बघायला मिळते. वॉट अ फील्डिंग फ्रॉम नियाज मासगावकर. पण तेवढंच कौतुक करायला पाहिजे MS11च्या आमच्या मोतीलाल शहाची ज्या पहिले फलंदाजी केली. खरोखर या गावावर ज्याने मनापासून प्रेम केलं, संतोषजी म्हणजे दादूस तुम्हाला बघायला मिळतात. गळ्यामध्ये सोनं घालायचं आणि सोनेरी आवाज करून सोन्यासारख्या लोकांना नाचवायचं, हे ज्याने काम केलंय ते मोठे सेलिब्रिटी. पण या स्पर्धेला आऊट झाला. एक ऑल आऊट 10चे 10 बाद झालेत. तर या मॅचमध्ये बघितले आपण अतुल 2 संघ ऑलडाऊन झालेत. आपण बघतात बॅटिंग येत नाही. अरे काय बॅटिंग येत नाही, 7 षटकं दिली तुम्हाला. करता गुड बॉलिंग. खरोखर कौतुक करीन मी माझी 11च्या खेळाडूचं. यावेळेला बाकी बॉलिंग क्रम बदलला, गोलंदाज वेगळे वापरे आणि टोटली स्कोर झाला तो म्हणजे 7 षटकं समाप्तीनंतर विनिंग टार्गेट आहे 73, म्हणजे 73 धावा करायचे आहेत. तर आपले पाहुणे लाडके येत आहेत. पाहुणे नव्हे, त्यांच्या घरचं खेळ आहे. तारापूर गाव माझं आहे असं जाणून बुरे सांगतात ते, म्हणजे सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके गायक ज्यांचे
न भूत न भविष्य तो बघणारा आणि आयुष्यभर मी भिवंडीचा नव्हे तर मी तारापूरचा असणारा, कारण वसंत जाधव हे माझे मोठे भाऊ आहेत आणि तारापूरकडे बघायला मिळते. या संतोषजी खरोखरच या महाराष्ट्राच्या धर्तीवर प्रत्येक गावामध्ये ज्यांनी मनापासून प्रेम केलं, असंख्य लग्नाचे लग्न लावून जो सुखी संसार तुम्ही नांदवायचं काम करतात, त्याच्यामुळे तुमचे अनेक अनेक धन्यवाद. हेच प्रेम आमच्यावर ठेवायचं आहे आणि बघायला पाहिजे. खरोखरच बघा किती सुंदर स्वतःचं रक्षण स्वतःच करतात. लायसनदारी पिस्तूल आहे मित्रांनो, घाबरू नका. शासनाचं लायसन दिलं आहे, कारण ते बाहेर जात असतात, त्यांना बरेचसे लोकांचं डिफेन्स कर रात्री बेरात्री फिरत असतात, 4-4, 3-3 वाजता जात असतात. म्हणून स्वतःचा डिफेन्स करण्यासाठी शासनाकडून परवाना मागतो, रिव्हॉल्वर त्यांनी घेतला आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणी घाबरून जाऊ नका. आणि खरोखरच या नगरीत आल्याबद्दल संतोषजी मनापासून पुन्हा एकदा तुमचं प्रेम करतोय. राजू पाटीलच्या लग्नामध्ये 25 लाखाची टीप करणारा एकमेव सिंगर कोणतो म्हणजे संतोष दादूस. बघा मित्रांनो, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. ऑर्डर असते 10 लाखाची, टीप मिळते 25 लाखाची. सूर्याचा 8वा अजून कुठे बघायला मिळते ते हे त्यांच्या गळ्यातून असं सोनेरी आवाजातून बघायला मिळते. नो बॉल. चला गर्दी थोडीशी कमी करा, स्टेजच्या त्या साईडला या ना. याच गाणं मिळणार आहे, गाणं ते गाणारच. आपले गायक हे गाणं गाणारच आहेत. ताई तुमची इच्छा पूर्ण करणार. आमच्या महिलांसाठी फर्स्ट आहे, कारण अगोदर असंख्य भगिनींना बहिणी मारणारं एक मोठं गायक म्हणून तुम्हाला बघायला मिळतात अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. चला आपण बघत आहात असंख्य. या भगिनी वरती या ना, फोटोशूट करतात. भगिनी या वरती. निश्चित आहे, दिलदार व्यक्तिमत्व आहे ते. भगिनी वरती या. आहा काय सुंदर चेंडू बघायला मिळतो. अब्सोल्युटली गुड बॉलिंग. आणि खरोखरच वसंतदादांचं असलेलं प्रेम, आमच्या आदरणीय वसंतदादा जाधव यांच्याशी त्यांची असलेली बंधुकी, म्हणजे त्याची भावकी जी कोणाला बघायला मिळते. तर जगामध्ये 7 अजुब्यानंतर हा 8वा अजुबा कोण बघायला मिळतो. 25 लाखाची टीप पडणारा एकमेव सिंगर या महाराष्ट्रात तुम्हाला बघायला मिळते, तो म्हणजे संतोष दादूस. काय गाणी गायला तो. एकविरा आई त्यांना एवढी पावलाय की त्यांचा जो कंठ आहे वरचा खडजा, प्रत्येक गाण्याचा सारेगम पधनिसाचा वर त्याचा सूर लागतो. एवढा मोठा आवाज असताना देखील बाकी बघायला मिळतंय. असंख्य लग्न गाजवलेत, प्रत्येकाचे संसार सुखी नांदलेत. ज्या ज्या लग्नात त्यांनी गाणी गायलेत ते प्रत्येक लग्न आणि प्रत्येक परिवार आज सुखाल. ओ ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. इथे मोठा गडी आणि बाद होतोय. शेहबाज माजगावकर तो पहिला झटका बसतो. खूप चांगली गोलंदाजी अमितकडे तुम्हाला बघायला मिळते. चला प्रत्येकाने आनंद घ्या. मोबाईलमध्ये क्षणचित्र टिपून घ्यायचं. हे क्षण पुन्हा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तारापूरच्या प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक मोठी सेलिब्रिटी म्हणून तुम्हाला बघायला मिळते. पण मित्रांनो, ही सेलिब्रिटी आहे, पण सेलिब्रिटी कोणतेही पैसे न घेता फक्त मित्रप्रेमापोटी आलेत ते वसंतजी जाधव या साहेबांच्या पोटी. कारण त्याच्या जाधव साहेबांचे एवढं कंठ एकगट्ट झालं. त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये ते गाण्या गाण्यासाठी आले, परिवारासाठी आले. आणि त्यानंतर त्यांची झालेली एक मैत्री आज बघायला मिळते की महाभारतात 5 पांडवांचं तुम्ही प्रेम पाहिलं, महाभारतात 5 पांडवांचं तुम्ही प्रेम पाहिलं, पण या भागात फक्त वसंतजी जाधव आणि दादूचं प्रेम पाहिलं. काय प्रेम बघायला मिळते. प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं असं बघायला मिळते. दादा तुम्ही सांगितलात मी येणारच, कार्यक्रम असेल तर आयोजकांना 1 तास लेट येईल असं सांगून येईल, पण येणारच असं शब्दाची ताकीद देणार आहे. आणि भिवंडी गावातून बाकी असंख्य महाराष्ट्रामध्ये ज्यांनी लग्न गाजवली, ज्यांनी गाणं बिग बॉस प्रेमची एक आठवण त्यांना विचारू. काय बिग बॉस प्रेममध्ये लोकांनी प्रेम केला. मोठमोठ्या सेलिब्रिटी सोबत दादू समोर नतमस्तक झाले की दादू जी आप तो बडे सिंगर है, आपके साथ हम क्या कहेंगे अशा सांगणाऱ्या असंख्य सेलिब्रिटीला देखील त्याने आपल्या जवळ घेतलं. असं सर्वांचं लाडके प्रेम, बिग बॉस प्रेम दादूस आपण मंचावर बघत आहात. पुढे जाऊया. ऑफस्टमच्या बाहेर साकीर मला रिव्हर्स स्विफ्ट खेळायचा होता. खूप चांगली गोलंदाजी, पहिलं षटक हाताळत आहेत साकीर मुलाला. तुम्ही 73 धावा या बाकी विजयासाठी करायचे आहेत. इथे बाकी चेंडू टटवलाय कव्हरच्या रिझनला आणि पुन्हा एकदा साकीर मुला बाद झाले 0 धावेवरती. पहिल्या सत्रात देखील 0 बाद झाले, दुसऱ्या सत्रात देखील 0 बाद झाले आणि मोठा झटका बसतोय इथे बाकी तुम्हाला माजिद फायटर संघाला. चल जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी तुम्हाला फलंदाज बघायला मिळतात ते मधुर नावाचा फलंदाज बघायला मिळतो. मधुर म्हटलं की तुम्ही नवापूर नाक्याच्या पुढे यायचं.
आपण बघितलं की आपला ओसवाळमधून शॉर्टकट बघायला मिळते आणि मधुर नावाचं एक व्हेजिटेरियन हॉटेल बघायला मिळतं. त्याची क्वालिटी, त्याची मिठाई खाली की खूप चांगला आस्वाद तुम्हाला बघायला मिळतो. मधुर नावाचा गोलंदाज. आता बाकी गरज आहे एका भागीदारीची, विकेटवर थांबण्याची, कारण 2 गडी तंबूत परतलेत. 73 धाव विजय. बघा आमचा सन्मान जोरदार टाळ्या असायला पाहिजे. एक आमचा बॅच दिला जातो की तुम्ही देखील 1-2. बघा तर आमच्या तारापूर प्रीमियर लीग जे आमच्या कमिटीचा बॅच आहे, तुम्ही आमच्या घराचेच एक मेंबर आहात. ही संकल्पना ज्याला दिली जाते. निश्चितच वसंतजी जाधव साहेबांचं आणि त्यांचं एक नातं असं आहे, ते छोटे आणि मोठे की हे मोठे ते छोटे काही सांगू शकत नाही आहे. दोघांचं प्रेमच एवढं बघायला मिळतंय. शहाजहानने मित्र आपल्या प्रेमिकासाठी ताजमहाल बनव, पण ह्यांनी म्हटलं की मी वसंतजींना पाहिलंय आणि वसंतजी म्हणतात की मी दादूसला आणलंय. आता ऐकावं कोणाचं काय कळत नाही. बघा असंख्य मोठ्या लोकांना तारणारं बागेतले 2 फूल जसं कोमलतात आणि यांच्या आवाजाची प्रति असंख्य लोक प्रेमात पडलीत. मग आंबेडकर जयंती असो गाजवणारी पामचे आंबेडकर जयंती संतजीती आपल्याला आठवते. तुमच्या येणारी आपण हनुमान जयंती गाजवली होती आणि अनेक वेगवेगळी गाणी. तेव्हा तुमचं असं आईचं जो लालूला ह्या गीताला फक्त 1च वर्ष झालं, पण ते गाणं गायल्यानंतर ज्या रसिक मायबाप प्रेक्षकांना मला प्रतिसाद दिला, वन्स मोर करतात ते गाणं तब्बल 7 वेळा त्यांनी गायलं. शेवटी त्यांनी सांगितलं की बाकीची गाणी देखील होऊन द्या. अनेक कलाकार आमच्याबरोबर आहेत, त्याची गाणी तुम्ही ऐका. अशी मोठी ख्याती असणारे हे आमचे आजचे सर्वांचे लाडके लोकप्रिय कलाकार, जे सर्वांच्या घराघरात ज्यांनी स्थान घेतलं, असे संतोष दादूस तुमच्यामध्ये आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक अफलातून टाकलं ते म्हणजे अमित, त्यांनी फक्त धावा दिल्या तर 2. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतात ते अक्षय नावाचे गोलंदाज. 73 धावा करायचे आहेत. आपण बघत आहात माजिद फायटर विरुद्ध एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे MS11 मोतीलाल शहांचा जो संघ तुम्हाला बघायला मिळतो. अजून एक मालक आहेत, 2 मालक आहेत, मोतीलाल शहा आणि सौरभ राऊत यांचा तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी करतो तिथे बाकी तुम्हाला बघायला मिळतोय. मिन गुरव हा यष्टीरक्षणाचं काम करतोय. एक देखील धाव बॅटीतून आली नाही आहे आतापर्यंत. दोन्ही धावा ह्या अवांतरच नशी आहेत. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा. रसिक मायबाप प्रेक्षक महिलांचं मनापासून मी कौतुक करतो. जो प्रतिसाद तुम्ही आम्हाला स्पर्धेला दिलात. रिवर्स केला है, गेंद को बेच दिया थर्ड मैन के रीजन में, बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. 73. धावसंख्या 4 निवड धावसंख्या होती 6 धावा. काय स्पर्धा उत्कंठा वाढला. पहिल्याच दिवसात भरभरून प्रेम. पहिल्यांदाच पहिली प्रीमियर लीग आजच्या दिवसाला आपण बघत आहात. तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग 2025चं पर्व पहिलं आणि आजचा पहिला दिवस. रसिक मायबाग प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद. छोटा प्लेन बॅकफुटून पुढे आला तर पुढे सरसावल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. काय क्लास दर्जेदार फलंदाजी तुम्हाला मधुरकडनं बघायला मिळाली. सरसावलेत पुढे आणि बघायला मिळते सरळ म्हणजे सहबाजकडनं बघायला मिळाला. सहबाज एक मोठा हुकमी फलंदाज म्हणून तुम्हाला पाहायला मिळतोय. चला ऑफची वायर आणली गेले. बघा काय सुंदर आयोजन बघायला मिळते. काय फ्लो केलाय, सरळ चेंडूला दिला चुकारून डिस्कोच्या डोक्यावरनं 6 धावा मधुरच्या बॅटीतून. अब्सोल्युटली गुड बॅटिंग. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलला गेला आणि चेंडू जातो डिस्कोच्या डोक्यावरनं 6 धावा आणि या 6 धावांशी विचार केला धावसंख्या होते 13. चला पुन्हा ऑक्सवर आलाय सर. ऑक्सवर येते 1 मिनिट. पुन्हा शिवरा चांगली गोलंदाजी हाताळत असताना आपण बघत आहात. थोडंसं महागडं षटक पडतंय. 11 धावा आतापर्यंत दिल्यात. बॅकफुटला गेलाय, चांगला पहिला खेळ केला. गुड फील्ड वर्क. खूप चांगलं फॉलो थ्रू मध्ये कव्हर केलं चेंडू. जिथे 1 धावापासून वाचवलं गेलं डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. इथे जर विचार केला फलकार धावसंख्या 13. खूप चांगल्या प्रकारचं पॉवर प्ले हाताळला. आतापर्यंत दुसऱ्या षटकात मला वाटतं आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 13 धावा झाल्यात. गुड पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करताना MS11 पाहतात. पुन्हा चेंडूला घेतला. यावेळेला बाकी चांगला पूल केलाय. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. सहबाजच्या बॅटून येणारा हा षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. मधुरच्या बॅटून माफ करा मधुर. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत मधुरचे 3 षटकार तुम्ही पाहतायत. 2 झालेत
धावसंख्या होती ती 21. आता बाकी आकार मिळतोय. पॉवर प्लेचे 2 षटकं संपले, 2 षटकात 21 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 19 धावा झाल्या, माफ करा 19. बघा रसिक माय बाग प्रेक्षकांची इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्या संतोषजीकडे आलेत. दादूस नावाने प्रत्येकाला ओळखलं आणि खरोखरच जर बघितलं गळ्यामध्ये सोनं टाकायचं आणि सोनेरी आवाजाने माझ्या सोनेरी प्रेमळ व्यक्तीला नाचवायचं हे ज्यांनी काम केलंय. चला पुन्हा एकदा बघायला भेटा. गोलंदाज चेंज होते. गोलंदाज आहे तो अमित. पहिल्या षटकात 2च धावा होत्या, 2 गडी बाद केले. अमितचा गोलंदाज पुन्हा एकदा बघायला मिळतोय. ओ पुढे सरसावले चेंडू लो फुलटच होता. लो फुलटच चेंडू हा क्रिकेट विश्वातला खूप घातक चेंडू म्हटला जातो. इथे बऱ्याचशा वेळा यस फलंदाज बाद होतोय. आउटला वाढवा. चेंडू टटवलाय डी स्क्वेअरच्या डोक्यावरनं. इथे पुन्हा एकदा 6 बघायला मिळतात. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मधुर यांच्याकडनं. चला धावसंख्या होते ती 26. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. मधुर ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग टुडे. बॅकफुटला गेला. काय सुंदर कट केला. काय तंत्रशुद्ध फलंदाजी बघायला मिळते. नुसती आतषबाजी होत नाही तर देखणं व्यक्तित्व बघायला मिळते. चांगला कॉलिंग इकडे बघायला मिळते. गुड कॉलिंग म्हणावं लागेल मधुरचं. कदाचित रिस्की रन्स मिळाले असते, धावबाद होण्याचा चान्सेस होता, पण गुड वर्क इथे बघायला मिळेल. दोघांचं चांगलं कॉलिंग बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 27. विजयासाठी तुम्हाला 7 षटकामध्ये 73 धावा काढायच्या आहेत. पहिल्यांदाच आपण 7 षटकाचे सामने बघत आहात. आतापर्यंत अनेक प्रीमियर लीग होतात, 6 षटकाचे असतात, पण इकडे बाकी नवोदितांना वाव मिळायला पाहिजे. त्याच्यामुळेच आम्हाला नवोदित खेळाडू इथे बघता आलं, चांगलं पाचारण करता आलं आणि गुड आयोजन. खरोखर ऑर्गनायझेशन म्हणाला तर सुपर से उपर असं काम तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येकाने सहकार्य करा की हे त्यांचं आहे, माझं नाही. आपल्या तारापूर गावाचं नाव होते. प्रत्येक घरातून लोकांनी यायला पाहिजे, प्रत्येक समाजातून यायला पाहिजे आणि एकोपा हा नेहमीच तारापूर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. भारताच्या इतिहासामध्ये तारापूर गावाचं नाव नकाशावर वापरशाने घेतलं जाते. जरी MIDC असली तरी आपण दुसऱ्या राष्ट्रातून जेव्हा लोक येतात तेव्हा कहा जा रहे तो तारापूर जा रहे असं सांगत नाही की बोईसरच्या MIDC चाललो. तारापूर नावच हे परिचित झालं गेलं आहे. जगा कोपऱ्यामध्ये हे नाव पोचवलं गेलं. होमी भाभा यांचं गाव म्हणून ह्या तारापूरला ओळखलं जात आहे. मोठमोठ्या शाळेतून चांगले चांगले दर्जेदार तुम्हाला शिक्षण घेणारे विद्यार्थी राही 6वी विद्यार्थ्यातून बघितले. आज मोठमोठे विद्यार्थी तुम्हाला घडताना पाहिलेत, चांगल्या क्षेत्रात नामांकित झालेत आणि नंतर त्यांना विचार की कोणत्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात तर आपण म्हणतो राही 6वे. त्याला घाई करा प्लीज. मोतीलाल अगोदर सांगितलं की टाइम आज संपवलं ना तर 1 प्लेयर सुपर ओव्हर तुम्हाला मध्ये येईल, सर्कलच्या आत येईल. अगोदर आपण ताकीद दिल्या की जर तुम्ही टाइमामध्ये घेतलं नाही तर तुम्हाला सर्कलच्या आत 1 प्लेयर घेण्यात येईल. चला आपण इकडे पाहत आहात. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. चला घाई करा प्लीज. अमित नावाचा गोलंदाज ज्याने ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग टाकला. पण इथे बाकी चांगली फलंदाजी त्याच्या विरुद्ध करताना आपण पाहिलात त्या मधुर नावाच्या फलंदाजाला. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना बघायला मिळतो. अमित नावाचा हा गोलंदाज. भाऊ शहापाज होते, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता पण तुम्ही अगोदर सफल झालात ऑफस्टम्पला, त्याच्यामुळे तुम्ही कंट्रोल करू शकले नाही आहे. तुम्ही गेलाच मागे पण चेंडू तुमच्यापासून लांब गेला. गुड बॉलिंग वर्क. आपण बघत आहात कशा पद्धतीने फलंदाजाचा पदेला तो ओळखता राहणं, अचूक मारा करताना या छोट्या चणीचा खेळाडू, उंची छोटी कीर्ती महान असा गोलंदाज तुम्ही अमितला बघत आहात. 73 धावाचं स्कोर डिफेंड करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू अमित. हो गुड वर्क. इथे चांगला चेंडू टाकला. इथे चेंडू सरळ जातो पॉईंटच्या रिझनला. गुड फिल्डिंग वर्क. काय सुंदर क्षेत्र सजवलं आहे. थर्ड मॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, गली बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते. अशा पद्धतीचं क्षेत्रक्षण राहतं गेलं म्हणजे 5-4चं कॉम्बिनेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी अमित.
उद्या बाकी मनोजचे हात तुम्हाला सोळसाला बघा, उद्या धनंजय बघायला मी डावखुऱ्यांचा खेळ उद्या बघा. रिव्हर्स खेळलाय, प्रॉपर टायमिंग होत नाही, यशचं कॉलिंग चुकीच्या अँडला थ्रो केलाय की काय, मला वाटतं नॉन स्ट्राईकला थ्रो केला तर मोठा गडी तंबूत परतला असता. इथे बाकी धावसंख्या 1 ने बघायला मिळते. धावसंख्या होती ती 28. चला आता आपण जातो एका मोठ्या सत्कार मूर्तीचा सत्कार करताना, ज्याने असंख्य लोकांच्या लग्नामध्ये चांगले स्वाद वाढून लोकांना रुजवलं. आणि मला एकाने विचारलं की सोनं का घोळतं, ते म्हणतात माझ्या सोनेरी गळ्यात मी सोनेरी आवाज काढतो आणि सोनेरी सपोर्टर्स माझे जे नाचतात, सोनेरी पब्लिक जे माझ्या दर्शक प्रेम करतो बघायला मिळतं. जोरदार प्रत्येकाने टाळ्या मारायला पाहिजेत. एका गोड आवाज आला ज्याने महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन प्रेम केलं आणि बघता बिग बॉसमध्ये सगळ्या भगिनीने असा भाऊ असावा असं महाराष्ट्रात संबोध दिला. त्यांचा आज बाकी सत्कार करताना आज आम्हाला तारापूर प्रीमियर लीगमध्ये खूप आनंद होतो. मायेची उबदार शाल ही त्यांना परिधान केली जाते आणि ही शाल म्हणजे असलेली वसंतजीची खऱ्या अर्थाने शाबासकी ही त्यांना बघायला मिळते. एका साईडला पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि खास एक त्यांना भेट वस्तू एक वॉच देतात, ते म्हणजे आदरणीय यतीन जाधव साहेबांसमोर त्यांना वॉच बक्षीस दिलं. तर जोरदार टाळ्या असायला पाहिजे. सर्वांचे लाडके गायक, घरातल्या ताईत बनलेले, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचलेलं मोठं व्यक्तिमत्व, एकमेव आवाज, सोनेरी आवाज ज्याला दिलं जातं ते म्हणजे सर्वांचे दादूस नावाचे फेमस असणारे. अजून देखील त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. मी मोठं नाही आहे, हे रसिक मायबाप प्रेक्षक हेच मला मोठं करतात असं सांगितलं. स्थानापन्नावा सर्वांनी पुन्हा पाहुण्यामध्ये बसा आणि थोड्याच वेळात एक त्यांच्या आवाजात मधुर गाणं आपण ऐकणार आहोत. नीम गोलंदाजी बघायला मिळतो. नीम गुरव 28 धावा फलकावर लागल्या. चौथा षटक मार्गस्थ आहे. 73 धावा तेवढं विजयासाठी करायचे आहेत. नीम लेफ्टच्या बाहेर चेंडू जातोय. अवांतर धावांशी पंच रोशन ठाकूर घोषित करतात की इथे बाकी तुम्हाला वाईट चेंडू दिला गेलाय. धावसंख्या 1. अक्षू आहे स्ट्राईकला, रोशन नॉन स्ट्राईकला आहेत. धावसंख्या 29. पुन्हा एकदा काय फ्लो केलाय, चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. खेळाडू कक्षामध्ये जातोय 6 धावांशी. काय धडाके बंद फलंदाजी तुम्हाला मधुरकडनं बघायला मिळते. आता सेवाजने मारला पण मधुरने पण केला. दोघांची भागीदारी अफलातून बघायला मिळते. धावसंख्या होती ती 35 धावसंख्या बघायला मिळते. प्रत्येकाची मनं भरून कौतुक केलं गेलं. खरोखरच वेळात वेळ काढून दादूस भाऊ आपल्याकडे आलेत, कारण त्याचं नातंच हे वेगळं आहे आणि वसंत जाधव साहेबांचं नातं त्याचं बघायला मिळालं. काय लग्न त्याची गाजवलीत आणि 25 लाखाची टिप आज जगात कोणाला मिळालं नसेल. मोठा पॉप रायटर तशा बघायला मिळेल. राजू पाटीलच्या लग्नामध्ये त्याला बघायला अशा पद्धतीनं मोठा इथे बाकी चांगला चेंडू टाकला गेला. चेंडू थोडासा रायझिंग डिलेवरती स्टंपच्या वरतून जातो. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. चेंडू गेला फाईन लेगच्या रिजनला. 1 धाव बघायला मिळते. पाच 1. चला घाई करायचं अगोदर सांगितलं की त्या टायमिंगमध्ये झालं नाही तर बाकी तुमचं 1 सर्कल बघायला मिळेल. खूप चांगलं पैसे नीम गोलंदाजी आदळतोय. अब्सोल्युटली गुड वर्क आणि खरं ते चांगलं आयोजन ह्या तारापूर वासियांना बघायला मिळालं. आदरणीय राकेश साहेब यांचं देखील आगमन इकडे होत आहे. कारण खरोखर दादूसिंह त्यांचं नातेच वेगळे हो. तारापूर वासियांची बांधलेली गळ्यातली माळ ही त्याने आजपर्यंत कोरून ठेवलं आहे. असं म्हणतात ना ही चिक मोत्याची माळ, तशा पद्धतीचे दादूच्या गळ्यातली माळ म्हणजे तारापूरवासी बघायला मिळतात. जाधव कुटुंबीय म्हटलं की खरोखर सकाळी नाव घ्यायचं तसं बघावं आणि एक वेगळं नेतृत्व हो त्यांच्याशी आम्हाला त्यांच्या कार्यक्रमाने अँकरिंग करता आली. त्यांचं असणारं वेगळं व्यक्तिमत्व अजून देखील जमिनीवर पाय असणार हे पाहायला मिळतंय. बरोबर. चला पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. चला नीम गुरव थोडीशी जलबाजी कीजिए. ऑफिट गुड वर्क. खरोखर 73 धावा. 61 धावाची राकेशजी सुपर ओव्हर 2दा झालाय. राकेशजी 61 धावासाठी 2दा सुपर ओव्हर खेळले गेले. काय मॅच झाली न भूत न भविष्यात हिस्टोरीज ज्याला म्हटलं जातं ना, ऐतिहासिक वारसा लाभला ह्या स्पर्धेला तसं पाहायला मिळते. पुन्हा नीम राऊंड विकेट मारा करतोय. गुड बॉलिंग. लेफ्टच्या बाहेर चेंडू जातो. पंचाने सांगितलाय चुकीचा कॉलिंग झाला. इकडे चुकीचा कॉलिंग झाला. गरज नव्हती धाव घेण्याची आणि गुड फिल्डिंग वर्क मोतीलाल यांच्याकडनं बघितलं आणि मोठा गडी तंबूत परततोय आणि बाद होतोय. धाव बाद तो मधुर नावाचा खेळाडू ज्याने 19 धावा काढताना तब्बल 3 षटकार मारले आणि मोठा झटका बसतो तो यावेळेला बाकी माजिद फायटर संघाला. ह्या आपल्या स्पर्धेसाठी खास वेळात वेळ
त्यांच्या शैलीत गाणं बोलून नाचवणार आहेत. आहा काय पाहिजे अजून. हो 36 धावा झाल्यात. चला नेम गोलंदाजी करतो नवीन फलंदाज आले ते मेहराज. ह्याच्याकडून अपेक्षा आहेत. ह्या जोडीवर सर्व काही अवलंबून आहे. 73 धावा विजयाचा काय यातील विजेता संघ मग बाकी MK ब्रदर्सची सामना खेळ. चला घाई करा. षटकं कमी जास्त होऊ शकतात याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्या. ओहो उगवता चंद्राचा देश आणि उगवता सूर्याचा देश पाहिलाय. इथे तर भरारी घे आकाश. काही नवीन विमानतळ वाणगावला येत आहे त्याची प्रतीक्षा बघितलाय. कसे विमान उडतील कसे उतरतील हे पाहायला मिळते. व्हॉट आर एक्स्ट्रो बॅटिंग. काय सुंदर षटकार बघायला मिळतो. चेंडू पार होता बॅकफुटला गेलाय आणि सरळ खेळला जातो डिस्कोच्या डोक्यावर. मेहराजकडे असलेला क्लास तुम्हाला बघायला मिळतोय. 42 धावा. फटका बघायला मिळाला. आल्याच पायावरचा चेंडू आणि गुड बॅटर. मी सुरुवातीला म्हटलं की हा खेळाडूचं वर्ष खूप चांगलं झालं. खूप चांगलं पाहिजे प्रॅक्टिस बॅटिंग बॉलिंग गुड ऑलराऊंडर खेळाडू तुम्हाला बघायला भेटो. पुन्हा एकदा निम समोर फलंदाज येतो मेहराज. ओ बाल बाल बच गए. सुईने काटा काढला जातो तशा पद्धतीने थोड्या मोहात वाचलेत. गुड मोतीलाल प्लीज. मोतीलाल घाई करा प्लीज. टाइम मोतीलाल बघा जर तुम्ही या 10 मिनिटात 2 षटकं पूर्ण केली नाही तर बाकी तुमचा एक खेळ सर्कलच्या आत येईल. 31 10 मिनिटात 2 षटकं टाकली जर नाही तर तुम्हाला एक खेळ मध्ये घ्यावं लागेल. सुरुवात अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. काय भरभरून कौतुक केलं गेल्या स्पर्धेचं. ऑफिड गुड ऑर्गनायझेशन ज्याला म्हटलं पाहिजे. पहिली स्पर्धा कशी असावी ह्याचं व्यक्तिम असं म्हटलं जातं. लग्न करून दाखवा आणि घर बांधून दाखवा तसे टुर्नामेंट ऑर्गनाईज करून दाखवा अशा पद्धतीने बघायला मिळते. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. बॉलर्स नेम अक्षय. फुलटा चेंडू टटवलाय. सरळ चेंडू जातोय तो मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी सुंदर फील्ड करून चांगलं थ्रो बघायला मिळते. एका धावावरती समाधान. आता बाकी 17 चेंडू आणि 30 धावाची आवश्यकता. खरोखर एक चांगली भागीदारी तुम्ही जर बघितली तर तुम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजे निश्चितच मयूर आणि सहबाज आणि मधुरची चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. एक चांगली पार्टनरशिप. आता बाकी मेहराज पूर्णतः सूत्र सांभाळत पुन्हा अक्षय आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. आहा काय चेंडूला उडवलाय. सरळ जातोय जिथे मिळतील 6 धावा लॉंग ऑनच्या डोक्यावरना. काय टायमिंग केलं जात आहे. चेंडू आला नसेल जुना चेंडू पूर्व वेळ डळू नका. यस पंचाकडे चेंडू आहेत. चला मॅच ऑन होते. खेळाडू लक्ष ठेवा. इथे पुन्हा एकदा मेहराजच्या बॅटरी 2 उत्तुंग षटकार तुम्हाला बघायला मिळेल. चला एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतात बघूया. अक्षय नावाचा तो गोलंदाज 73 धावा विजयासाठी आहेत. इथे बघा चेंडू टटवायचा होता. बॅच चेंज घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बघा स्वतः विकेट किपर नीम गुरव हा तिकडे जातो फील्ड करेपर्यंत एकच धाव बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होती 50 धावा या फरकावर लागल्या जात आहेत. अजून देखील 23 धावाची आवश्यकता विजयासाठी हवी आहे. ती निश्चितच माजिद फायटर संघाला 50 धावा फरकावर लागल्यात. 15 चेंडू 23 धावा. अतिशय सुंदर अशी मॅच तुम्हाला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आहा काय फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते सहबाज कडनं. सरळ चेंडू मिड यष्टीवरती होता आणि सरळ खेळला जातो मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा. खणखणीत षटकार. काय क्लास आणि टेम्परमेंट बघायला मिळतो. कशा पद्धतीची फलंदाजी बघायला मिळते. कमी प्रॅक्टिस असणारी
अप्रतिम आयोजन तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग पहिलं वर्ष खऱ्या अर्थाने किंवा वेगळ्या सुवर्ण अक्षरात लिहिले जातील मोठमोठे सेलिब्रिटी या स्पर्धेला येतात मान न घेता आणि खरोखर ओ चांगला चेंडू इथे बाकी थोडासा चेंडू लागल्यानंतर चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला बघता बघता 1 धाव 2 धाव निम पोहोचेपर्यंत चेंडू जातो सीमा पलीकडे आणि 4 धावा आणि काय काय म्हणावं हो या माणसाबद्दल देवघरातली उदबत्ती जसा सुगंध देते ना एखादा परिमळ आपण पूजा करतो ना अगरबत्ती लावते तसा प्रत्येक माणसाला आनंद देणारा हे वेगळे देवघरातलं दैवत बघायला मिळते दादूजी खरोखर तुमच्या जन्मरित्या आईला मानाचा मुजरा असा गोड आवाज तुमच्या नशिबात आम्हाला पाहायला मिळाला आणि नांदा सौख्यभरे पद्धतीने जे जे तुम्ही लग्न गाजवलेत त्या लग्नाचा संसार आज देखील किती सुखात समृद्धी नांदतोय म्हणजे तुमच्या गाण्यातला जो असलेला क्लास तुमचा वरचा असलेला खर्च आणि असंख्य पब्लिकांना रात्री गाजवला स्कोर झाला तो बाकी 12 चेंडू 12 धावा 61 झालेत त्याला 12 चेंडू 12 धावा फक्त 10 मिनिटं तुमची घेतली जाईल आणि एक मधुर आवाजामधलं इथे बाकी या स्पर्धेला येऊन जे गोडवा तुम्हाला बघायला मिळेल महाराष्ट्राच्या धर्तीवर आतापर्यंत मला वाटतं असा कोणता सेलिब्रिटी गळ्यातला ताईत गायक आला नसेल ती स्पर्धा पहिली तुम्हाला तारापूरवासी जोरदार टाळ्या आपल्या TCPL साठी असायला पाहिजे काय दर्जा बघायला हो पहिल्या दिवसापासून बघायला मिळणार अजून तुम्हाला बँजोचा नजराणा महिलाचे क्रिकेट बाकीचे बक्षीस ही सायकल आणि प्रत्येकाने कॅच घ्यायचं मैदानाच्या बाहेर आणि गॉगल मिळवायचं काय पाहायला मिळते 12 चेंडू 12 धावाची आवश्यकता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आकाश पुन्हा आकाश आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय बॅटची एज घेऊन जात आहे चांगलं परीक्षण केलं गेलं अगोदरच बघितलं की चेंडू लेगस्टम्पला जाईल त्याच्या पद्धतीने निम हा चेंडूवर गेला 11 चेंडू 12 धावा सेहवागचं मनापासून कौतुक ज्या पद्धतीने या इनिंगमध्ये त्याने बॅटिंग केली आपल्या संघासाठी गरज होती हा सामना जिंकण्यासाठी यानंतर बाकी हातील विजेता आणि MK ब्रदर्स असा सामना खेळण्यात येईल मग त्यातील विजेता म्हणजे आपला दुसरा संघ मिळेल जो 2 संघ आजच्या दिवसात आपल्याला सेमीफायनल बघायला मिळतील पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय मोठा फटका खेळायचा होता यावेळेला बाकी वाईड चेंडू दिला जातोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेला धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होती ती 62 धावा काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते हो चारी बाजूने हिरवळ कोरोना काळामध्ये लोक बरेचसे इकडे झाले म्हणून तारापूर गावात कोणाला कोरोना सगळं ऑक्सिजन परिपूर्ण मिळते ना हिरवळ झाडं तुम्हाला चोहू बाजूने बघायला मिळतं समुद्र शोभाची पाठीमागे खराब चेंडू इथे नो बॉल डिक्लेअर केला आहे बघता बघता त्यावर 1 धाव देखील तुम्हाला बघायला मिळते अशा पद्धती 2 धाव धावसंख्या होते 64 धावा या फलकावर पाहायला मिळतात आणि आता फ्री हिटचा फायदा बघूया मेहराज असते स्ट्राईकवर आहे आतापर्यंत मेहराजच्या बॅटचे 2 षटकार आपण बघितलेत पण मधुरने खूप चांगलं काम केलं 3 षटकार 1 सिंगल 19 धावाची एक छोटीशी खेळी पण आकर्षक खेळ आपल्या संघासाठी खेळलेत आहा चेंडूला फ्लो केलाय पुन्हा बॅक टू बॅक रिपीट शॉट तशाच पद्धतीचा पहिला षटकार बघायला मिळाला कोली वाड्यात असंख्य कोळी वाडे गाजवणारा तारापूरकरांना गळ्यातलं ताईत बनवणारा असे असंख्य ज्यांनी भरभरून प्रेम केलं महाराष्ट्राचा लाडका गायक इथे बाकी चेंडू टटवलाय चेंडू अंतर कमी काढलाय उंची गाठला इथे बाकी मिड विकेटचा खेळाडू तिकडे जातोय अप्रतिम झेल घेतोय असं वाटलं इथे बाकी झेल सुटलाय छोटे छोटे खेळाडू आहेत त्यांची सुरुवात आहे असंच होतं अगोदर कॅच सुटणार फुलटॉस तुम्ही बॉल मिस होणार बघणार कारण तारापूर प्रीमियर लीग बनवायचं कारण नवोदितांना आम्हाला दर्जा द्यायचा नवोदितांना ट्रॅक दाखवायचा धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होती ती 71 2 धावांची आवश्यकता विजयासाठी आणि अशा पद्धतीने इथे बाकी चेंडू जातोय ओको गुड फिल्डिंग बघा काय जोरदार टाळ्या असायला पाहिजे सामना संपण्याची इच्छा पण इकडे बाकी वाचवलाय धावा पण 6 धावा दिल्यात षटकार गेलाय षटकार दिला इकडे रेषेवर पाय पडला अशा पहिले विजयी होतोय तो संघ सगळ्या प्रेक्षकांना